माझ्या नशिबातच नाहीये का मला समजून घेणारी व्यक्ती? किती दिवसांनी कुणीतरी भेटलं होतं मला समजून घेणारं, माझं कौतुक करणारं. माझ्यात पण काहीतरी स्पेशल आहे असं वाटत होतं. पण सगळे असं झाले. डॉक्टर, का तुम्ही मला असं लांब करताय तुमच्यापासून? माझं काय चुकलंय ते तरी सांगा ना. अगं काय चाललंय तुझे? बंद करतो गॅस. अगं ठसक्याने जीव जाईल ना माझा. हे असं तुझं काम असते. बाहेर तर काही जमत नाही, घरातही काही जमत नाही. एक काम जर नीट जमत नाही तुला. तुम्ही सतत माझ्या कामाची माप काढत जाऊ नका. बायकोशी प्रेमाने बोलायला तुम्हाला कोणी शिकवलंच नाही का? प्रेमाने आणि तुझ्याशी असं काय तुझ्यामध्ये प्रेमाने बोलायला? ठीक आहे, मग जिच्यात आहे ना तिच्याकडे जाऊन खा. तसे तुम्हाला माझ्या हातचा स्वयंपाक कुठे आवडतो? राव उपाशीच. नीलम, ए नीलम, अगं थांब. त्या कॉन्ट्रॅक्टरची श्रीमंती बघून मला वाटलं होतं बराच पैसा हाती लागेल, पण ते दोघेही कंगाल निघाले. तर नीलमच्या मागे घालवलेला सगळा वेळ वाया गेलाय. त्यात आता गावातली माणसं डबल झालेले पैसेही मागतायत. काहीही करून त्यांना ते दिले पाहिजेत, तर आणि तरच त्यांचा विश्वास बसेल. आता इथेच जर त्यांचा विश्वास मोडला तर पुढचा सगळा प्लॅन मातीत जाईल. काहीतरी मार्ग काढला पाहिजे, काहीतरी मार्ग काढला पाहिजे. नवीन सावध शोधायला पाहिजे. डॉक्टर, काय तुला करमत नाही का माझ्या रूम मध्ये आल्याशिवाय? काय काम आहे? सांगते की. नाही म्हणजे तुम्ही एवढं रागात दिसताय, काय काम बिघडलंय का तुमचं? तुला काय करायचं त्याच्याशी? हाय का डॉक्टर, अहो काय माणूस की नावाची गोष्ट असते का नाही? आणि असं बी मी तुमचे पार्टनर होते ना, त्यामुळे विचारलं. आणि कुठला माणूस अडचणीत असेल ना तर त्याला मदत करायला पाहिजे का नाही, म्हणून विचारत होते म्या. पण डॉक्टर एक विचारू का? त्या नीलम मॅडमचं काय करणार आहे तुम्ही? नाही म्हणजे एवढ्या दिवस त्यांच्या माग माग फिरलात, तिच्या नवऱ्याला बाटलीत उतरवलं, तिच्या घरी बी जाऊन आला. पण कालपासून मी बघते तुम्ही त्यांना टाळताय, त्यांच्याशी बोलत नाही. काय भानगड आहे? माझं मन भरलंय आता, मला ते आवडत नाही. झालं तुझं समाधान? नाही झालं. मला माहित आहे ना तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय. हे बघा डॉक्टर, अजून पण येळ गेली नाही. मी तुम्हाला अजून पण मदत करू शकते. यात तुमचाच फायदा आहे. तू दाजी, ओ दाजी, दाजी दाजी दाजी, अहो त्या मॅडम तुम्हाला परत भेटायला येते. कुठल्या मॅडम? त्या नीलम मॅडम. मी त्यांना सांगू का की तुम्ही ध्यान करत बसलाय म्हणून? टोनिया, त्यांना सांग डॉक्टर स्वतः त्यांना भेटायला येतात. मॅडम, तू दाजी तुम्हाला भेटायला येणार आहे. तुला कोणी आगाऊपणा करायला सांगितलं होता? मी काय तिला भेटायला वगैरे जाणार नाहीये. हाय का डॉक्टर, अहो मी तुम्हाला मदत करते. मला तुझी मदत नकोय. तिला जाऊन सांग मी तुला भेटणार नाहीये. जा. अहो पण मी काय सांगितलंय तेवढं कर डिंपल. ती काय करते? थँक्यू. मी का थँक्यू म्हणाली विचारणार नाही? राहू द्या, मॅच सांगते. कारण तुम्ही मला पार्टनर म्हणून घेतले ना, म्हणून थँक्यू म्हणाले. एक मिनिट, काही पार्टनर वगैरे बनवलेलं नाहीये तुला. जा जाऊन सांग तिला. पळ. जाती. ओ मॅडम, ओ मॅडम, ओ मॅडम, दाजी तुम्हाला भेटायला येते. मॅडम, तुम्ही परत डॉक्टरांना भेटायला आला? आले का डॉक्टर? का काय महत्वाचं काम आहे का तुमचं? हो ना. काय काम आहे? ते आमच्या दोघांमधलं आहे ना ग, मग तुला नाही सांगता येणार. हाय का मॅडम? अहो डॉक्टर मला असं बी सगळं सांगतात, तुम्ही बी मला सांगू शकता सगळं काही. मग माझ्याबद्दल काय बोलले डॉक्टर? आता काय सांगू ह्यांना, ती काहीच बोलना झाले तुमच्याबद्दल. ह्योच तर प्रॉब्लेम आहे. आणि मॅडम पण काही सांगना झाली. सांग ना, काय बोलले डॉक्टर?
काय नाही, हेच बोलले की तुम्ही लय भारी पाहुणचार केलाय. आणखीन काय नाही, हेच की तुम्ही भारी पाहुणचार केला. आता बाकीचं तुम्ही सांगा. सॉरी हा मॅडम, म्हणजे तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू, मला काय प्रॉब्लेम नाही. पण मॅडम तुम्हाला एक सांगू का, त्या डॉक्टरांच्या मागे फिरून काय फायदा नाही. ह्यात तुमचं लय नुकसान आहे बघा. परत म्हणू नका मी सांगितलं नाही म्हणून. असं पण तुम्हाला तुमचं नुकसान करून घ्यायचं असेल ना तर तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. त्यांनी बोलवलंय तुम्हाला. खरंच बोलवलंय? हाय का? आता मी कशाला खोटं बोलू? मला ना इतरांसारखं खोटं बोलताय. तुम्ही तर हिला हाकलून द्यायला सांगितलं होतं ना डॉक्टर. आता जेला हिला. तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्याशी पार्टनरशिप करणार नाही तरी बी मी तुमची कामं कर. वाट बघा. ह्या डिंपलला शिंपल समजायचं नाही. आता भोगा कर्माची फळं. डॉक्टर तुम्ही इथे? तुम्हीच वरती आहे म्हणालात ना? नंतर बघतो. काय झालं डॉक्टर? तुम्ही इथपर्यंत आला, तुम्ही इथून जा ना. मी तुम्हाला सांगितलं ना आपण इथून पुढे नको भेटूया म्हणून. असं नका ना वागू डॉक्टर. मला तुमच्यापासून लांब करू नका ना. तुम्हाला माहितीये ना माझं काय दुःख आहे ते. नवरा आहे पण प्रेम नाही, घर आहे पण त्याला घर पण नाही. आम्ही दोघं आहोत तरी पण मी एकटीच आहे. मला मान देणारं समजून घेणारं असं माझ्या आजूबाजूला कोणच नाहीये. तुम्ही मला मान दिलात, समजून घेतलत, माझं कौतुक केलं. तुमच्यामुळे मी स्वप्न बघायला लागली हो. आणि आता तुम्हीच माझ्यापासून लांब चाललायत. प्लीज असं वागू नका. माझ्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे. पण मला समजून घेणारा माणूस नाहीये. मी खूप एकटी आहे हो. खूप श्रीमंती म्हणे. तिजोरीत तर एक पैसाही नाही, याला श्रीमंती म्हणतीये. खरंच हिचा नवरा हिला उगाच नाही बोलत. एकल बाई. तुम्हाला पण माझ्यावर विश्वास नाही का? प्लीज माझ्या नवऱ्यासारखं वागू नका हो डॉक्टर. तो पण माझ्यापासून चोरून पैसे लपवून ठेवत असतो. त्याला वाटतं त्याच्या पैशांना माझी नजर लागेल म्हणून ना मला सापडणार अशा ठिकाणी पैसे आणि दागिने लपवून ठेवतो तो. फक्त वर खर्चापुरतेच पैसे देतो. काय? हो ना, करोड रुपये त्याच्याजवळ. पण त्या करोड रुपयावर कोणाची नजर पडू नये ना म्हणून तो पैसे लपवून ठेवत असतो. करोडो रुपये असतील तर हे सावज काहीही करून हातचा जाता कामा नये. काय करत होतं हे? हिला लांब करून नाही चालणार. पण खरं तर डॉक्टर ते पैसे नको आहेत मला. मला समजून घेणारं, माझ्याशी मनापासून बोलणारं असं माणूस मला हवंय. आणि ती व्यक्ती तुम्ही आहात. पण तुम्हीच मला असं लांब करताय तर. मला माफ कर नीटू, माझं चुकलंय. प्लीज यापुढे काही बोलू नकोस. तुला माहितीये मला लोकांचं दुःख बघवत नाही, सहन होत नाही. खरं तर तू माझ्यापासून लांब जाशील ही भीती होती मनात, म्हणून मी तसा वागलो. तुझं लग्न झालंय नीलू, तुला नवरा आहे, पण माझं काय? माझी बायको मला सोडून गेली. एवढं प्रेम केलं होतं तिच्यावर. मलाही कोणाच्या तरी आधाराची गरज आहे, जसं या गावाला माझा आधार आहे. पण माझं काय? मला कोणाचा आधार आहे? तू जर का मला सोडून गेली असेल तर मी खूप एकटा पडलो असतो, खूप मोडून पडलो असतो. म्हणून मी असा वागलो. माझं चुकलंय नीलू, मला माफ कर. मी तुला खूप दुखावलंय. असं बोलू नका डॉक्टर. मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. आजपासून आपण दोघं एकमेकांचा आधार बनूयात.
आणि आजपासून तू फक्त माझी आहेस आणि तुझा पैसा माझा. हे डॉक्टर, त्या दिवशी तुमचं पाहुणचार नीट करता पण आला नाही. आज घरी याल अगं पण नीलू तू प्लीज. ठीक आहे, तू म्हणशील तसं. चल. चल. टोनिया, काय चाललंय रे तुझं? अरे वाडा झाडून झाडून कंबरड कामात जायला आलाय आणि हे काय केलंस? जा बाहेर फेकून दे. मी नाही फेकणार. तू मला का नाही एक भारीतला मोबाईल घेऊन दे, मग मी त्या मोबाईल वर खेळत बसीन. ह्याच्या बरं नाही खेळणार. जा बापाकडे जा आणि माग. राहू दे की तिकडं. मी त्यांच्यापाशी गेलो ते मलाच म्हणतील 20 रुपये दे आणि मी त्यांच्यापाशी मोबाईल मागू. दीदीला सांग की दीदी लगेच देईल. म्या आणि तुला मोबाईल वाट बघ. इथं माझ्याकडे 1 रुपया नाही, तुला कुठं मोबाईल देऊ रा? मग मी करणार घाण. बया, डॉक्टरांच्या मनात नसताना पण त्या मॅडमला वर पाठवलंय. आता लई मज्जा येणार आहे. खरं तर मी पण मागणं जाऊन काय होतंय ना ती बघायला पाहिजे होतं. आता जाऊ का? जातीच. डॉक्टर, तुमचे आभार कसे मानू ना हेच कळत नाहीये. तुम्ही मला समजून घेतलं त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. हो, थँक्यू काय त्यात. आता ही कसली जादू झाली म्हणायची. ह्यांच्यात तर बी नसलं होतं ना. हे तर आता चांगली खुश दिसते. चांगलं थँक्यू बिंक्यू बोलायला लागले की. ताईसा, आज रात्री मी जेवायला इथे नसेल. मी यांच्याकडे जातो. परत हो, आमचे हे ऐकतच नव्हते. त्यांच्या आणि डॉक्टरांची खूप चांगली मैत्री झाली आहे ना, म्हणून मागेच लागले होते त्यांना जेवायला बोलव. डॉक्टर हायतच असं, कुणाला बी पाहुणचार करायला आवडेल त्यांचा. चला. असंच मूर्खपणा करत राहा, म्हणजे त्याचा मला फायदा होईल. मम्मी, तू का नाही असं मटण बिटन करत नाहीस का नाही, म्हणून दादाचे रोज रोज बाहेर जेवायला जातात. तू आज मटण कर. तांबडा पांढरा सुक्क पातळा असं कर, म्हणजे बघ तू उद्यापासून आपल्या कशी जेवतील. वय का? लई मटण खाऊ वाटायला लागले ना. मटणच बाहेर काढती, मग कमून कोण आणणार रा? आहेस की. थांब जरा. बया, लय नाटक करते. घरी येऊ दे, चांगलंच तोडून ठेवतो तिचं. कोण कोण जमवते ती स्वतःला? मला उपाशी ठेवलं तिने मला. डॉक्टर वेलकम. तुम्ही त्रास नका करून घेऊ. बसा बसा. असं कसं? अहो पाहुणे तुम्ही आमचे. पाहुण्यांचा पाहुणचार करणं हे आमचं कर्तव्य. अहो पण तुम्ही असं अचानक? मीच त्यांना घेऊन आले मुद्दामून. काल त्यांचा पाहुणचार नीट झाला नाही ना, म्हणून. वा, आज आमच्या बायकोनं काहीतरी अक्कलवालं काम केलंय. तुम्ही बसा, मी स्वयंपाकाचं बघते. बसा. बोला, काय घेणार? हो, मी घेत नाही. सांगितलंच की तुम्हाला. तुमचं चालू द्या. ठीक आहे, मी घेतो. हीच योग्य वेळ आहे याच्याकडून पैसे कुठे लपवलेत हे काढून घेण्याची. जयसिंगराव, मी काय म्हणतोय, हे दारू वगैरे नका घेत जाऊ. शरीरासाठी चांगले नसते हो. हो, मला सगळं माहिती आहे हो डॉक्टर, मला सगळं माहिती आहे.
अरे तुम्हाला कसं सांगू, अहो माझी बायको आहे ना, ती मला खूप टेन्शन देते म्हणून मी पितो. असं काय टेन्शन आहे तुम्हाला? म्हणजे एवढा पैसा आहे, प्रॉपर्टी आहे ना, की काही कर्ज वगैरे? कर्ज हवे शक्य आहे का? अख्ख्या गावाला विकत घेईन एवढा पैसा आहे माझ्याकडं, पण तो मी जपून ठेवलाय. पण पैशाचं काय घेऊन बसलाय? पैसे आज आहेत उद्या नाही आहेत, त्याचं काही सांगता येत नाही. हो तो पैसा आहे माझा, तो मी जपून ठेवलाय, तो कुठंच नाही जाणार. किती पैसा आहे आणि कुठे जपून ठेवलाय तुम्ही? तुम्हाला दाखवू का? मला त्या बेडरूम कडे घेऊन चला माझ्या. नाही नाही, मी आपलं असं उगाच म्हणत होतो. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर राहिलं. नाही नाही, आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर बघतो मी. पण काय, लोकांचा पैसा असा बघायचा नसतो ना, म्हणून म्हणत होतो. देव माणूस. डॉक्टर, तुम्हाला नाही पैशाचा लोभ ना हाव, तुम्हाला ना पैसे दाखवायला काय जातंय? तुम्हाला जर पैसे पाहिजे असते तर तुम्ही त्याच दिवशी घेतले असते. खरंय. चला, तुम्हाला माझा खजिना जाऊ. चल. सावकाश सावकाश. इकडे इकडे चला. इकडे सावकाश सावकाश सावकाश. बसा. सावकाश. डॉक्टर, तुम्हाला वाटत असेल मी छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. हो नाही नाही, असं काही नाही. मी असं कधी म्हणालो? तुम्ही उगाच काहीतरी गैरसमज करून घेताय. पण ते खरंय, मी छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टरच आहे, पण त्यातून पैसा खूप मिळतो. अहो 5 लाखाचं काम मी 1 लाखामध्ये करतो. किती हुशार आहे ना मी. डॉक्टर, पहिला तो दरवाजा बंद करा, नाहीतर ती अपशकुनी बाई येईल. अच्छा. डॉक्टर, बघा किती पैसा आहे माझ्याकडे. खजिना आहे खजिना. अहो मी एवढा पैसा कमवतो, पण माझ्या बायकोला कवडीची किंमत नाही माझी. बेअक्कल बाई आहे ती. अहो एवढे पैसे कमवायला किती कष्ट लागतात हे तिला कोण सांगणार? अहो मी आहे ना, तुमचे सगळे कष्ट आता मी कमी करतो. लवकरच तुमचा हा सगळा पैसा माझा झालेला असेल. तुम्ही हे पैसे आत ठेवा बघू. असा आपला पैसा दुसऱ्याला दाखवू नये. लवकर आत ठेवा ते प्लीज. बरोबर आहे तुमचं. ती अपशकुनी बाईचीच नजर लागल माझ्या पैशाला. हो. खूप पैसा आहे माझ्याकडं. खूप पैसा आहे माझ्याकडं. खूप पैसा आहे. आता तो पैसा मी बघितला ना, आता तो माझा झाला. त्यामुळे तो विसरून जायचा कायमचा.